नमस्कार, मी डॉक्टर प्राची कोरांने मागील 20 वर्षापासून स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। मागील इतक्या वर्षाच्या अनुभवात असं लक्षात येतं की कपल्स प्रेग्नन्सीसाठी उत्सुक असतात। पाळी चुकली की ते प्रेग्नन्सीची टेस्ट करतात आणि मग ती टेस्ट कशी इंटरप्रिट करावी याच्याबद्दल त्यांच्या मनात खूप कन्फ्युजन असतं। एक लाईन आली, 2 लाईन आल्या, फिक्की लाईन आली, लाईनच नाही आली, असे अनेक त्याच्यामध्ये हे येऊ शकतात रिझल्ट आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे। तर प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे नक्की काय? तर ही प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे आपण एक हार्मोन टेस्ट करत असतो, जे असतं बीटा एससीजी नावाचं हार्मोन, जे ती स्त्री जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिच्या शरीरामध्ये तयार होते आणि ते रक्तामध्येही आढळते आणि लघवीद्वारेही बाहेर टाकले जाते। त्याच्यामुळे ही टेस्ट 2 प्रकारे करता येते, एक रक्तातून आणि एक लघवीतून। जेव्हा रक्तातून टेस्ट केली जाते ही लॅबमध्ये केली जाते, त्याच्यामुळे ही टेस्ट थोडी कॉस्टली होते आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा रिझल्ट येत नाही। याच्यामध्ये एक व्हॅल्यू दिली जाते आणि त्या व्हॅल्यूवरून त्याचं इंटरप्रिटेशन असते। त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे। आज आपण लघवीच्या टेस्टबद्दल पाहू। लघवीची टेस्ट ही सोपी असते, घरच्या घरी करता येते, स्वस्त असते आणि त्याच्यामुळे ही टेस्ट खूप कॉमनली वापरली जाते। ही टेस्ट मग कधी करायची? तर ही टेस्ट शक्यतो सकाळी उठल्या जी युरिन होते त्याच्यामधून करायची, कारण की ती युरिन कॉन्सन्ट्रेटेड असते, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात। पण मग दिवसभरात कधीही ती करता येत नाही का? तर असं मात्र नाही, दिवसभरात कधीही ती टेस्ट करता येते। पाळीच्या कोणत्या दिवशी टेस्ट करायची? तर समजा तिची पाळी मागच्या 1 जानेवारीला आली असेल आणि पाळी नियमित असेल, महिन्याला येत असेल, तर 1 फेब्रुवारीला ही टेस्ट करायची। जर तिची पाळी अनियमित असेल तर मागच्या पाळीच्या साधारण 4 आठवडे किंवा त्याच्यानंतर ही टेस्ट केली पाहिजे। तर आता आपण पाहूया की ही टेस्ट नक्की कशी करायची। तर ही किट आहे जी बाजारामध्ये मिळते, याच्यामध्ये 2 खड्डे असतात। या छोट्या खड्ड्यामध्ये युरिनचे 1 ते 2 थेंब टाकायचे असतात। त्याच्यानंतर ही युरिन इकडे येते। इथे 2 तुम्हाला शब्द दिसतात, एक सी आणि टी, सी कंट्रोलसाठी, टी टेस्टसाठी, आणि इथे 2 लाईन येतात। तर जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह असते तेव्हा सी आणि टी ह्या दोन्ही लाईन दिसल्या पाहिजे, म्हणजेच आपल्याला समजते की प्रेग्नन्सी आहे। आता जर फक्त सी ची लाईन दिसली आणि टी ची लाईन दिसली नाही, म्हणजेच ती टेस्ट निगेटिव्ह आहे, त्या स्त्रीच्या शरीरामध्ये बीटा एससीजी नावाचा हार्मोन नाहीये। पण कधी कधी काय होते, किट खराब असते, त्याच्यामुळे टी ची लाईन पॉझिटिव्ह येते आणि सी ची लाईन येतच नाही त्याला कलर, म्हणजेच ती टेस्ट इनव्हॅलिड होऊन जाते। तसंच कधी कधी काय आढळते की ही जी टी ची लाईन आहे ही जशी ह्या लाईन सारखीच डार्क आली पाहिजे, त्याच्याऐवजी ती फिक्की येते। तर याला आपण म्हणतो की हे इक्विव्होकल आहे, ह्याचा आपण नक्की रिझल्ट लावू नाही शकत। मग काय करायचं? अशा वेळेला वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, त्याचं इंटरप्रिटेशन स्वतः करण्याऐवजी। आता डॉक्टरला कधी भेटलं पाहिजे टेस्ट झाल्यानंतर? जेव्हा ही टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा पुढच्या सल्ल्यासाठी आणि चाचण्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा। तसंच टेस्ट निगेटिव्ह आली पण तुम्हाला सगळे प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स जाणवतात आहे, आता हे प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स कोणते, प्रेग्नन्सीची लक्षणं कोणती, याच्यासाठी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत। त्याचप्रमाणे टेस्ट निगेटिव्ह असूनही पाळी आली नाही तरी पण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे आणि टेस्टच्या बाबतीत कोणतीही शंका असेल की नक्की हा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर त्याही बाबतीत वैद्यकीय सल्ला घेणं नक्कीच अपेक्षित आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जरूर शेअर करा। तसेच नवीन अपडेट्स मिळण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। धन्यवाद।